हिंगणघाटे वडापात्र पूल प्रकरणावर रिपब्लिकन सेना आक्रमक, शासन व नाबार्डच्या निधीतील पूल रखडला। खानापूर तालुक्यातील हिंगणघाटे गावातील वडापात्रावरील पूल हा महाराष्ट्र शासनाच्या नाबार्डच्या अर्थसहाय्य योजना ग्रामीण पायाभूत विकास निधी RIDFच्या माध्यमातून बांधण्यात आला होता। मात्र सदर पूल सार्वजनिक बांधकाम विभागाने तोडून टाकला असून त्याचे पुनर्बांधकाम अद्याप सुरू झालेले नाही। या निषेधार्थ रिपब्लिकन सेना खानापूर तालुका अध्यक्ष अनिल चौधरी यांनी आक्रमक भूमिका घेतली असून रिपब्लिकन सेनेचे जिल्हा नेते अरुण झेंडे यांच्यासोबत एकत्र येऊन स्थानिक नागरिकांना होत असलेल्या तीव्र त्रासाबाबत मोठा उठाव केला आहे। आज ग्रामीण भागातील हिंगणघाटे तालुका खानापूर जिल्हा सांगली या गावातील एक चर्चेचा विषय असा निघाला आहे की त्या गावामध्ये एक 4-5 वर्षापूर्वी हा बंधारा बांधलेला आहे आणि हे बंधारा बांधला असताना वर 300 फुटावर एक जाण्याचा एक पूल बांधलेला आहे। मग ते पुलाचं बांधकाम करताना पाणी काही कमी होत नव्हतं, काम करू देत नव्हतं, त्यामुळे हे JCBद्वारे ते तोडलेलं आहे बंधारा। मग बंधारा तोडला आहे आणि पुलाचं काम पूर्ण झाल्यानंतर ते प्रशासनानं किंवा ठेकेदारानं ते गांभीर्यपूर्वक इथं बांधकाम करून घेतलं पाहिजे, असा कचरा उभा बांधला पाहिजे होता। असं न काय करता दगडं माती असं मुरुम घालून सरळ एवढं मुजून घेतलं आणि आता यावेळी पाऊस भरपूर झाला आहे। त्या पावसाच्या वेळेला ते बांधलेलं साधं मुरुमात दगड हे सगळं वाहून गेलं आणि वाहून गेल्यामुळे बंधाऱ्यावर पाणी पडण्याच्या ऐवजी सरळ ही जमीन कात्रत इकडं इथं पाणी एका साईड निघून चाललं आहे। मग हे निष्ठुर दर्जाचं केलेलं काम आहे आणि ठेकेदाराने केलेलं काम आहे। प्रशासन काय डोळं झाकून काम करतं आहे का? गव्हर्नमेंटनं यांना चांगला इंजिनियर दिलेला आहे। मग हे इंजिनियर करते ते काय? मग यांना लायसन दिली आहे, मग यांना त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे आणि जे ठेकेदार आहेत ज्याने काम केलं आहे त्यांना ब्लॅकलिस्टच्या यादीत टाकलं पाहिजे, कारण त्यांना जनतेच्या सुरक्षेची काळजी नाही। मग अशाच कॉन्ट्रॅक्टरला प्रशासनाला करायचं काय? तरी आमचं एक असं सांगणं आहे आज मीडियासमोर की तात्काळ जर या प्रशासनानं दखल घेऊन जर इथं पूर्वीसारखा जो बंधारा होता तो पूर्ण असा चांगल्या दर्जाचा बांधून असा उभा एक असं बांधकाम केलं पाहिजे, कारण इथली शाळेतील मुलं आहेत, वृद्ध महिला आहेत, जनावर आहेत, तिथं पाणी प्यायला पुढे आले जर ढासळलं तर आज जीवितहानी होऊ शकते। ह्याला जबाबदार कोण? शासन काय झोपत आहे का शासनाचे अधिकारी झोपत आहे ती? तर तात्काळ याची दखल घ्यावी आणि पुढील कारवाई व्हावी। जर कारवाई नाही झाली तर आम्ही रिपब्लिकन सेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन करणार, त्याची दखल घ्यावी। तसेच आज मीडियानं आमची दखल घेऊन आज या गावी येऊन आमची व्यथा शासनापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल त्यांना आम्ही धन्यवाद देतो। जे खानापूर तालुक्यातील हिंगणघाटे गाव या गावानजीक वड्यावरती असणारा हा बंधारा आहे। या बंधाऱ्यावरून जे पाणी व्हायला पाहिजे होतं त्या बंधाऱ्याची कडून वाहतंय, कारण का हा बंधारा फोडलेला होता पहिला। जे 300 फुटावरती पूल एक केलेला आहे, त्या पुलाचा खाली पाणी काढण्यासाठी ज्या कॉन्ट्रॅक्टदाराने ही बंधारा फोडला होता पाणी कमी करण्यासाठी, परंतु त्या ती पूल बांधून झाल्यावरती ती पाणी व्यवस्थित बांधकाम करून घेऊन ती पाणी व्यवस्थित पास झालं पाहिजे होतं, ती झालेलं नाही आहे। आणि आता ही पाणी जे एकदम निघून जातं आहे तर ही निघून नाही गेलं पाहिजे, त्यासाठी जो ठेकेदार होता तो ठेकेदाराची चुकी आहे, ती बांधकाम करायला पाहिजे होतं, केलेलं नाही। तर अशा ठेकेदारावरती कारवाई होऊन त्याचं लायसन ब्लॅकलिस्ट टाकलं पाहिजे, कारण का जर असं काम जर करत असेल तो ठेकेदार तर त्याचं लायसन हा ब्लॅकलिस्ट टाकलं पाहिजे, अन्यथा अशी चुकीच्या पद्धतीने काम केले जातं। तर ही हिंगणघाटेमध्ये आम्ही राहणारे लोक आहे, तिथं बायका रोज सकाळच्या धुण्यासाठी येतात, एखादा पाय पसरून पडल्या तर एवढं प्रेशरनं पाणी वाहत आहे की बाईसुद्धा मरण पावण्याची शक्यता आहे। गेल्या 2 वर्षामध्ये 2 ते 4 वर्षामध्ये झालेली घटना आहे। या पुलावरून ही राजाराम मदने यांची एक नात होती, राजाराम मदने यांची नात होती। या पुलावरून पाण्यातून
ही मुलगी खाली पडून एक ही झाली मैत झालेली होती आणि त्याचबरोबर एक 2-2.5 वर्षापूर्वी 2 वर्षे झाले त्याच्या खाली 300 फुटावरती एक बंधारा आहे, तिथून एक मुलगा गेलेला होता वाहून. परंतु ही जर अशा गोष्टी होत राहिल्या तर याला जबाबदार कोण आहे? तर आता सध्या म्हणजे हे पाणी वाद चाललंय तर ग्रामपंचायत ह्याच्याकडे लक्ष देत नाही आहे, ग्रामसेवकसुद्धा लक्ष देत नाही. तर याच्यावरती जर या लोकांनी जर कारवाई जर नसेल करत तर आम्ही रिपब्लिकन सेना या पार्टीच्या वतीने आम्ही तीव्र आंदोलन करण्यात येईल एवढा इशारा देतो. काही दिवसांपूर्वी राजाराम मदने यांचे नात आणि खालच्या पुलावरून एक मुलगा या पुलातून वाहून गेल्याची दुःखद घटना घडली आहे. या घटनेला जबाबदार कोण असा गंभीर प्रश्न रिपब्लिकन सेनेने उपस्थित केला आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यांना निवेदन देण्यात आले असून त्यांनी तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिलं आहे. बंधारे फोडणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरवर कठोर कारवाई व्हावी, अन्यथा रिपब्लिकन सेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा तालुका अध्यक्ष अनिल चौधरी यांनी दिला आहे.